अर्जुन आणि सायली या दोघांचा विवाह अगदी घरच्यांच्या सहमतीने ठरला. कारण सर्व एकच नातलग असल्याने कुठेच काही अडथळा येण्याचा संबंध नव्हता. दोघेही एज्युकेटेड होते. सायली दिसायला खूप सुंदर, सुशील, सोज्वळ, प्रामाणिक, परफेक्ट मॅरेज मटेरियल होती. प्रत्येक गोष्टीत हुशार होती. फक्त हुशारच नव्हती तर ब्युटी विथ ब्रेन टाईप होती. तिने नुकतंच MCA कंप्लीट केलं होतं आणि अर्जुननेही इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. नवीन लग्न जमलं तर दोघेही खूप एक्सायटेड होते. त्यानंतर खूप मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न पार पडले. दोघेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करायचे. सुरुवातीची 1-2 वर्ष त्यांचं प्रेम अगदी छान टिकून होते. पण 2 वर्षानंतर घरच्या सर्वांना चिमुकल्याची आस लागली आणि सासू सासऱ्यांचे टोमणे चालू झाले. 2 वर्षे झाली अजूनही सायलीला मूलबाळ होत नाहीये. अजून वंशाला दिवा तर नाहीच नाही. साधी पंथी पण बघायला भेटत नाहीये. आपलं नशीबच फाटकं. काय माहीत आपल्याला नातवाचं सुख बघायला मिळते की नाही, निदान या जन्मात तरी. रोजची कटकट ऐकून ते दोघेही खूप वैतागले होते. नकळतपणे त्यांच्या दुरावा येत होता. आपल्या आईवडिलांचे तुटक बोलणे ऐकून अर्जुनचे मन त्याला खात होते आणि त्याने सायलीवरील प्रेमही कमी होत होते. प्रेमाचे रूपांतर तिरस्कारामध्ये झाले. तो तिला आता धुसफूस करू लागला, विनाकारण त्रास देऊ लागला. ते दोघेही बाळासाठी खूप दवाखाने फिरले, खूप देवदेव केले, परंतु रिझल्ट काही येत नव्हता. शेवटी त्याच्या घरच्यांनी दोघांची टेस्ट करायचं ठरवलं. कितीही नाही म्हटलं तरी सायली अर्जुनसोबत पहिल्यांदा इन्सिक्युअर फील करत होती. इतका सुशिक्षित असून तो फक्त घरच्यांच्या सांगण्यावरून सायलीसोबत असं वागत होता. या गोष्टीचा विचार करून सायलीच्या जीवाची लाहीलाही होत होती. सायली त्याला म्हणाली, खरंच इतका इम्पॉर्टंट आहे? आणि जर दोष तुझ्यात असेल तर मग काय करायचं? अर्जुन म्हणाला, दोष कोणातही असो, मला फक्त चेक करून घ्यायचे आहे. सायली म्हणाली, काही नाही, हरकत नाहीये. आणि जर दोघांतही दोष नसेल तर? कधी कधी कन्सीव्ह व्हायला वेळ लागतो आणि या गोष्टी आपल्या हातात थोडीच असतात. अर्जुन म्हणाला, लिसन सायली, मला फक्त चेक करायचे आहे, जेणेकरून त्याच्यावर काही सोल्युशन काढता येईल. सायली म्हणाली, ओके, ॲज युअर विश, लेट्स सी. ठरल्याप्रमाणे दोघांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि ते दोघेही डॉक्टरांना भेटायला गेले. डॉक्टरांनी दोघांनीही चेकअप केले आणि 2 दिवसानंतर त्यांना बोलावलं. 2 दिवसानंतर रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले, हे बघा, मी रिपोर्ट बघितले तर त्यामध्ये आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला मूल होऊ शकतं. म्हणजे तुमच्या दोघांमध्येही दोष नाहीये. हो, फक्त अर्जुन, तुमच्या रिपोर्टमध्ये स्पर्म काउंट थोडासा कमी आहे आणि सायलीच्या गर्भाशयाला थोडीशी सूज आहे. त्यामुळे तुम्हाला कन्सीव्ह करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. पण ट्रीटमेंट नंतर हे सगळं ओके होऊ शकतं. तेव्हा टेन्शन घेण्यासारखं काही नाही. फक्त थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला मूल होईल. हे ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली आणि दोघांनीही डॉक्टरांना थँक्यू म्हटलं. आज खऱ्या अर्थाने दोघे टेन्शन फ्री झाले होते. अर्जुनची गेल्या काही महिन्यांमध्ये याच कारणामुळे खूप चिडचिड होत होती. तोही आता थोडा रिलॅक्स झाला होता आणि सायलीही खूप घाबरली होती. शेवटी कुठल्याही स्त्रीला मातृत्वाचा अनुभव हवा असतो. म्हणतात ना, मातृत्वाचे सुख खरं ते जेव्हा आपल्या बाळाला कुशीत घेऊन त्याच्या स्पर्शाने आईला येणारी झोप कोणत्याही स्वर्ग सुखापेक्षा कमी नसते. डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर सायलीचा जीव भांड्यात पडला. लेट का होईना पण तिला मातृत्वाचं सुख अनुभवायला मिळणार होतं. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. दोघेही न विसरता टॅबलेट घेत होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी ॲज इट इज फॉलो करत होते. थोडं अवघड होतं, पण ट्रीटमेंट योग्य होणे पण तितकंच महत्त्वाचं होतं. काही दिवसानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्यांचे चेकअप केले आणि रिपोर्ट बघितले तेव्हा अर्जुनचा स्पर्म काउंट नॉर्मल झालेला होता आणि सायलीच्या गर्भाशयाची सूजचा प्रॉब्लेम रिकवर झाला होता. म्हणजे आता ते खऱ्या अर्थाने कन्सीव्ह करण्यासाठी योग्य झाले होते. याच गोष्टीमुळे सायलीची सतत चिडचिड होत होती. त्यात घराची रिस्पॉन्सिबिलिटी आणि जॉब या दोन्हीमध्ये तिची प्रचंड घुसमट होत होती. जॉबमुळे तिला पूर्ण वेळ घरात देता येत नव्हता आणि त्यात रोजचं धकाधकीचे धावपळीचे जीवन, त्यामध्ये त्या दोघांना एकमेकांना पाहिजे तितका वेळ देता येत नव्हता. आणि काही मूल नाही म्हणून त्यांच्या आईवडिलांचे आणि नातेवाईकांचे सारणे टोमणे ऐकून तिची मानसिक स्थिती खालावली होती. जॉबमुळे ऑफिसमध्ये असणारे प्रेशर, अर्जुनचा बदललेला बिहेवियर, सासू सासऱ्यांची व नातेवाईकांची टोमणी, तसेच घरची रिस्पॉन्सिबिलिटी यामध्ये तिची मानसिक आणि शारीरिक घालमेल होत होती.
त्याचप्रमाणे या सर्व टेन्शनमुळे ती एकदम अशक्त झाली होती. आणि अर्जुनची पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. तोही या फेजमधून जात होता. घरी आल्यावर ना तो त्याच्या आई वडिलांना फेस करू शकत होता, ना बायकोचं दुःख समजून घेऊ शकत होता. आई वडील आणि बायको या दोघांमध्ये त्याचं खूप मानसिक खच्चीकरण होत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळची सर्व कामं आटपून सायली ऑफिसला जायला निघाली. सर्वांचा नाश्ता टेबलवर ठेवून ती ऑफिसला जायला निघत होती. तेवढ्यात शेजारच्या काकूंनी दरवाजा वाजवला. नेहमीप्रमाणे त्यांना साखर आणि चहा पावडर हवी होती. ऑफिसला जायला उशीर होत होता आणि त्यात त्या आल्यामुळे त्यांना चहा पावडर आणि साखर काढून देणे हेही तितकंच महत्त्वाचं होतं. शेवटी शेजार धर्म पाळावा लागतोच. तिने पटकन बॅग खाली ठेवून चहा पावडर आणि साखर घेऊन आली. तितक्यात सायलीच्या सासूबाई काकूंना विचारलं, काय कमलाताई, आज सकाळी सकाळी तुमच्याकडे कुठले पाहुणे आलेत? कमलाबाई म्हणाल्या, अहो माझी पनवेलची बहीण आणि तिचा मुलगा अजय आला आहे. सासूबाई म्हणाल्या, का काही कार्यक्रम आहे का कुठला तुमच्याकडे? कार्यक्रम नाही, पण लवकरच करायचा आहे. सायलीच्या सासूबाई म्हणाल्या, अरे वा, कुठला कार्यक्रम काढताय मग? काही नाही हो, माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न करायचं आहे. अहो पण तुमच्या बहिणीच्या मुलाचं लग्न म्हणजे अजयचं लग्न तर 4 वर्षांपूर्वीच झाले ना? कमलाबाई म्हणाल्या, अहो हो, पण 4 वर्षे झाली लग्नाला, अजून माझ्या बहिणीला नातवांचे तोंडही बघायला मिळालं नाही. अजूनही तिच्या सुनेला मूलबाळ होण्याचे कुठलेही चान्सेस दिसत नाही. म्हणून मी सुचवलं माझ्या बहिणीला की अजयसाठी आपण एखादं दुसरं स्थळ बघूया. त्यासाठीच आली आहे ती माझ्याकडे. माझ्या नजरेत एक स्थळ आहे, बघूया म्हटलं, नाही का? तुम्हाला नक्की बोलावं लग्नाला. चला येते मी, मला उशीर होतोय. जणू काही कमलाबाई आल्या आणि आगीत तोल ओतून शांतपणे निघून गेल्या. कमलाबाईंचं बोलणं ऐकून सायलीला तर धक्का बसला. तिचे पाय तिथेच स्टॉप झाले. सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी एकमेकांकडे बघितले, म्हणजे त्यांच्या मनात कुठला विचार डोकावून गेला असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि सायलीही खूप विचारात पडली. इतक्यात सायलीचा फोन वाजला आणि ती भानावर आली. तिने फोन रिसीव्ह केला आणि घराच्या बाहेर निघून गेली. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही बेडरूममध्ये गेली. सकाळी काकूंचं बोलणं ऐकून सायली खूप अस्वस्थ झाली होती. दिवसभर तिच्या मनात तेच विचार सारखे रेंगाळत होते. तिने अर्जुनला टॅबलेट दिल्या आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणाला, बोल ना, काय बोलायचं आहे? सायली म्हणाली, मी एक डिसिजन घेतला आहे, मी रिझाईन करणार आहे. अर्जुन म्हणाला, व्हॉट? काय वेड लागलं की काय तुला? म्हणे मी रिझाईन टाकणार आहे. आणि हॅलो, तुला चांगलं माहीत आहे की आपण महिन्याचा खर्च कसा भागवतोय ते. फ्लॅटचे EMI, आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च आणि त्या व्यतिरिक्त आपलाही दवाखान्याचा खर्च आहेच की. आणि हे फक्त एका पगारात मॅनेज करणे इम्पॉसिबल आहे हे तुला चांगलं माहीत आहे. आणि तू म्हणते की मी रिझाईन टाकणार आहे. यार तू असं कसं म्हणू शकते? सायली म्हणाली, हो अर्जुन, आय कॅन अंडरस्टँड, पण माझी खूप घुसमट होत आहे. सर्वांचे टोमणे ऐकून माझी खूप चिडचिड होते. त्यात घरातली रिस्पॉन्सिबिलिटी, ऑफिसचा वर्कलोड आणि तुझा बदललेला बिहेवियर बघून मला तर हाच ऑप्शन योग्य वाटतो आहे. माझी खूप धावपळ होत आहे. त्यात माझं शरीर मला साथ देत नाही आणि मला नाही वाटत की या सगळ्या टेन्शनमध्ये मी कन्सीव्ह करू शकेन. घरी राहिली तर मी थोडीशी रिलॅक्स राहील. ॲटलिस्ट प्रेग्नेन्सीचे चान्सेस तरी वाढतील. आणि आपल्याला डॉक्टरांनी सांगितले आहे की प्रेग्नेन्सी राहण्यासाठी तुम्ही दोघेही टेन्शन फ्री राहा. कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. आणि ऑलरेडी आपण दोघे खूप स्ट्रेसमधून जातोय. त्यामुळे मला हाच ऑप्शन योग्य वाटतो. अर्जुन म्हणाला, तुला काय वाटतं की तू रिझाईन केलं तर तुझी चिडचिड होणार नाही? उलट घरी बसून अजून चिडचिड होईल. आणि राहिली गोष्ट बाळाची, तर ते काही आपल्या हातात आहे का? देवाला जेव्हा द्यायचं तेव्हा देईल तो. म्हणून काय आपण सगळं सोडून बसायचं? आणि राहिला विषय नातेवाईकांच्या टोमण्यांचा, तर तू इतकं मनावर घेऊ नकोस. त्यांचं काय, समाजाची रीतच आहे, कोणीही बोलणारच. सायली म्हणाली, हे बघ अर्जुन, तू काहीही म्हटलं तरी मी रिझाईन करणार आहे. मला हे सर्व सहन होत नाही. एकदा प्रेग्नेन्सी राहिली ना, तर मग मध्ये 2 वर्ष मी गॅप घेईन आणि त्यानंतर पुन्हा करेन. सो बाकीचं तू सांभाळून घे. माझं शरीर मला फिजिकली साथ देत नाही. आय एम सॉरी, मी आता तुला साथ देऊ शकत नाही. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग त्याला मी काय करणार आहे? आता एक भाकरी खायची तर अर्धी खाऊ. मी तुलाही फोर्स करू शकत नाही, कारण तू पण तुझ्या ठिकाणी योग्य आहेस असं मला वाटतं. ओके,
असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं आणि कपाळावर किस केलं. चल झोपूयात, लवकर उठायचं आहे. सायली म्हणाली, मी का म्हणते, आपण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया ना. हां, म्हणजे 4-5 दिवस किंवा 1 वीक स्टे होईल असं. अर्जुन म्हणाला, यू मीन हनीमूनला? सायली म्हणाली, हो. आपल्याला थोडासा टाईम एकत्र स्पेंड करायला मिळेल आणि या टेन्शनपासून थोडंसं रिलॅक्स आणि थोड्याशा प्रायव्हसीत, मला तरी असं वाटतं. व्हॉट यू थिंक? अर्जुन म्हणाला, ओके. आपण नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन करूया. चालेल. सायली हसून म्हणाली, ओके. आय लव्ह यू. त्यावर सायलीही लव्ह यू टू म्हणाली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्जुनने ॲप्लिकेशन दिलं. त्याने 8 दिवसांची रजा टाकली आणि त्याचं ॲप्लिकेशन मंजुरीही झालं. त्याला 8 दिवसांची रजा मिळाली होती. इकडे सायलीनेही ऑफिसमध्ये लिव्ह ॲप्लिकेशन दिलं होतं आणि तिलाही 8 दिवसांची मंजूर रजा झाली. तिने लगेच अर्जुनला फोन करून सांगितलं. दोघेही खूप हॅपी होते. ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्यांनी लगेच पॅकिंग करायला सुरुवात केली. अर्जुनने अलिबागला जाण्याचा प्लॅनिंग केलं होतं. थोड्याशा निसर्गरम्य वातावरणात, समुद्राच्या सहवासात कदाचित त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल या हेतूने त्यांनी बीचवर जाण्याचे ठरवले. प्रचंड मानसिक तणावांमधून दूर निसर्गाच्या सहवासात ते दोन प्रेमी त्यांच्या सुखाचे क्षण शोधणार होते. त्यांच्यासोबत त्यांचे अजून एक फ्रेंड कपल होते, ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. तेही त्यांच्यासोबत येणार होते. सायलीने खूप सारी शॉपिंग केली होती, कारण लग्नानंतर ते पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर जाणार होते. 2 वर्षांमध्ये नाही ते कुठे फिरायला गेले, यांनाही एकांतात भेटले. अर्जुनच्या मित्राकडे 2 कार होत्या, त्यामुळे दोन्ही कार त्यांनी घेतल्या होत्या, जेणेकरून त्या दोघांना एकत्र टाइम मिळेल. अर्जुनचा मित्र खूप केअरिंग होता. अर्जुन बाबतीत तर खूपच जास्त, कारण त्याबद्दल त्यांना सर्व माहीत होते. सायली आणि अर्जुनमध्ये जो काही दुरावा आलेला होता तो त्याला बघवत नव्हता, म्हणून त्याने सायलीला सांगून या ट्रिपचं प्लॅनिंग केलं होतं. फ्रायडेला सकाळी ते सर्व सामान घेऊन अलिबागला रवाना झाले. दोन्ही कार मागोमाग होत्या. मनोजने मुद्दाम 2 कार घेतल्या होत्या, कारण मनोजसाठी त्या दोघांची प्रायव्हसी खूप महत्त्वाची होती, जे की या 2 वर्षात त्यांना कधीच मिळाली नव्हती. अलिबागला जाताना त्यांनी एक हॉटेल बुक करून ठेवलं होतं, जिथे त्यांना 2 ते 3 दिवस काढायचे होते. सायली खूप खुश होती, कारण खूप दिवसातून ते दोघे बाहेर पडले होते, तेही हनीमूनसाठी. तिला आशा होती की रोजच्या दगदगीतून, धावपळीतून थोडंसं निसर्गाच्या सहवासात आलो तर नक्कीच बरं वाटेल आणि त्यांना जे हवं ते त्यांना मिळेल, अशी तिला खात्रीच होती. कारण घरातलं वातावरण फक्त आणि फक्त निगेटिव्हिटीने भरलेलं होतं. ती खूप कॉन्फिडंट होती आणि डॉक्टरसोबत बोलणं झाल्यानंतर ते दोघेही थोडेसे रिलॅक्स झालेले होते. त्यांच्या मनात जी भीती होती ती पूर्णपणे निघून गेली होती. त्यामुळे त्यांनी दोघांनीही ठरवलं होतं की आता इथून पुढे अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही. एकदम टेन्शन फ्री राहायचं आणि नॅचरल प्रेग्नन्सी कशी राहील यासाठी प्रयत्न करायचे. कारण डॉक्टरांनी त्यांच्या दोघांचेही प्रॉब्लेम रिकवर केलेले होते आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काहीच अडचण नव्हती, म्हणून ते दोघेही चिंतामुक्त झाले होते. मनोजने एक हॉटेल बघून चहा पिण्यासाठी गाडी थांबवली, तशी अर्जुननेही कार थांबवली. दोन्ही कपल्स त्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. मनोजने 4 कप चहाची ऑर्डर दिली आणि तोपर्यंत मनोज आणि पूर्वी तिथेच बसले होते. त्यांच्या शेजारी टेबलवर एक कपल होतं. त्यांच्यासोबत त्यांची 4 मुलं होती, त्यात 3 मुली आणि छोटासा मुलगा होता. तसंही त्या स्त्रीला 4ही मुलं सांभाळणं खूप अवघड जात होतं. मनोज आणि पूर्वीला फक्त बघूनच त्यांना इतकं टेन्शन आलं होतं, तर त्या बाईला जी लेकरं सांभाळायची होती तिला किती टेन्शन असेल. ते बघून मनोज म्हणाला, भारताची लोकसंख्या या सर्व कारणामुळेच वाढली आहे. पूर्वी म्हणाली, मनोज, आय जस्ट कांट इमॅजिन फॉर बेबीज. मला तर फक्त बघूनच घाम फुटलाय. तेव्हा जर सपोज आपल्या बाबतीत असं झालं तर? मनोज म्हणाला, आपण मूर्ख आहोत का? वी आर एज्युकेटेड पीपल आणि आपल्याला आपली लिमिटेशन्स कळतात. पूर्वी म्हणाली, मनोज बघ ना, खरंच ऑलरेडी 1 ठीक आहे, 2 ठीक आहे, 4 इट्स हॉरिबल. मनोज म्हणाला, अगं वेडाबाई, तुला कळत नाही का? 3 मुली आहेत आणि 4था मुलगा आहे. 4था मुलगा म्हणजे कोण? वंशाचा दिवा. त्यासाठी या 3 मुली जन्माला घातलेल्या आहेत. आलं का लक्षात आता? म्हणजे तो होत नव्हता म्हणून या 3 मुलींचा जन्म झाला आहे. समजलं का तुला? ही आहे आपल्या देशातील वस्तुस्थिती. खरंच किती सुजलाम सुफलाम झालाय आपला देश सर्वच बाबतीत. एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा. तरी सुद्धा आपण इथेच मागे का? एज्युकेटेड असो किंवा अनएज्युकेटेड, दोन्ही ठिकाणी सेम इश्यू, वंशाचा दिवा. अँड इफ इट नॉट इट हॅपन अबाउट द फर्स्ट लेडी. ती तर वांजोटी नसूनही वांजोटीच झाली ना.
तिथे सुद्धा बळी कोणाचा तर स्त्रीचा. सर्वात मोठे दुर्दैव आहे हे की प्रत्येक ठिकाणी स्त्रीला केंद्रबिंदू म्हणून तिचा बळी घेतला जातो. पूर्वी आणि मनोजचं डिस्कशन चालू असताना अर्जुन आणि सायली तिथे चेअरवर येऊन बसले. तसे त्या दोघांनी विषय बंद केला. सायली आणि अर्जुन पण त्या कपल्सकडे मुलांना बघत होते. तेवढ्यात वेटर चहा घेऊन आला. चहा पिता पिता त्यांनी पुढचं प्लॅनिंग ठरवलं. आता ते डायरेक्ट हॉटेलवर जाणार होते. तिथे चेंज करून आराम करायचे त्यांनी ठरवलं होतं. चहा पिऊन झाल्यानंतर अर्जुन आणि मनोजने आपल्या कार हॉटेलच्या दिशेने घेतल्या आणि काही वेळानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांना थांबायचं होतं. संध्याकाळी 4 ते 8 वाजता ते हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी रूमच्या चाव्या घेतल्या आणि दोन्ही कपल्स आपापल्या रूममध्ये गेले. एका वेटरने त्यांचा रूम दाखवला काही गरज पडली तर फोन नंबरही दिला. अर्जुनने दरवाजा लावून घेतला तशी सायली त्याच्या गळ्यात पडली आणि तिने त्याला जोरात मिठी मारली आणि म्हणाली, आज खूप दिवसातून आपण दोघे एकत्र आहोत ना. ना कोणाचे बंधन, ना कोणाची चाहूल, ना कोणाचा हस्तक्षेप, फक्त आपण दोघेच रूममध्ये. ना कोणी येणार याची भीती. आज लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला तुझ्यासोबत एकदम सिक्युअर वाटत आहे. आय लव्ह यू. तो पण तिला म्हणाला, लव्ह यू टू. थोडा वेळ ते एकमेकांच्या मिठीत विसावले. जणू काही खूप दिवसानंतर ते एकमेकांना भेटत होते. त्यानंतर अर्जुनने तिला कपाळावर किस केला आणि तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दोघांनीही कपडे चेंज केले आणि त्यांनी मनोजला कॉल केला. मनोज म्हणाला, आता थोडा वेळ आराम करू आणि नाईट आऊटला बाहेर पडू. त्यानंतर ते चौघेही मध्ये झोपी गेले. कारण प्रवासाने ते खूप थकले होते. काही वेळानंतर पूर्वीने सायलीला कॉल केला होता आणि तिला उठवलं. तेव्हा 6 वाजले होते. तिने तिला रेडी व्हायला सांगितले कारण आपण आता नाईट आऊटला जातोय आणि बाहेर जेवण करूया. पूर्वीने मनोजला उठवले आणि रेडी व्हायला सांगितले. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही तयार होत होते. सायलीने एक पिंक कलरचा टॉप आणि जीन्स घातली. लॉंग कानातले आणि थोडासा लाईट मेकअपही केला. लाईट कलरची लिपस्टिक लावली. त्यामध्ये ती खूप छान दिसत होती. अर्जुननेही ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि जीन्स घातली. दोघेही छान दिसत होते. सायली म्हणाली, बाय द वे, आपण दोघेही आज खूप छान दिसतोय. चल आपण एक सेल्फी घेऊया. अर्जुन म्हणाला, वाय नॉट. त्या दोघांनी एक सेल्फी काढला आणि व्हॉट्सअप स्टेटसला तो पोस्ट केला. खूप दिवसांच्या दुराव्यानंतर त्यांनी असा आनंदात हॅपीनेस मध्ये पहिल्यांदा फोटो काढला. त्यामुळे तिने तास तो फोटो स्टेटसला पोस्ट केला. ऍक्च्युअली खूपच हॅपी होतो तो दोघंही. इकडे मनोज आणि पूर्वी दोघेही रेडी झाले आणि त्यांनी एकच कार घेतली आणि चौघेही नाईट आऊटसाठी निघाले व त्यांनी एका गार्डनमध्ये जाण्याचे ठरवलं. मनोज कार ड्राईव्ह करत होता. त्याच्या बाजूला पूर्वी बसली होती आणि मागच्या सीटवर अर्जुन आणि सायली बसले होते. खूप एन्जॉय करत मस्ती करत होते. तितक्यात मनोजने ब्रेक दाबला. समोरून 2 व्यक्तींनी गाडी थांबवली. हॅलो सर, प्लीज आम्हाला मदत करा. आमची गाडी पंक्चर झाली आहे. आत मध्ये आमच्यासोबत प्रेग्नेंट लेडी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. प्लीज आमची मदत करा. मनोजला तर काय करावे आणि काय नाही तेच कळत नव्हतं. कारण तेच शहरात नवीन होते आणि रात्रीची वेळ होती आणि या घटनेवर कसे रिॲक्ट करावे त्याला कळेना. तितक्यात अर्जुन बाहेर आला. त्याने त्या कारमधल्या महिलेकडे बघितलं. ती जीवांच्या आकांताने आक्रोश करत होती. खूप त्रास होत होता कदाचित तिला. तिच्या बाजूला तिचा नवरा बसला होता आणि तिला इतक्या असह्य वेदना होत असतानाही तो तिला म्हणत होता, यावेळी जर मुलगा नाही झाला तर मी तुला खरंच टाकून देईन. ती बिचारी महिला, तिला इतक्या प्रचंड वेदना होत होत्या आणि तिचा नवरा तिला जीवाची काळजी न करता मला मुलगा हवा आहे अशी अपेक्षा करून तिला टाकून देण्याची भाषा करत होता. हे ऐकून अर्जुन अगदी शांत बसला. त्याला काय बोलावे ते सुद्धा सुचत नव्हते. पण तो हिम्मत करून तिच्या नवऱ्याला म्हणाला, भाऊ, आपण एकदा त्यांना गाडीत बसू आणि मग बोलूया. अर्जुनने कसलाही विचार न करता त्या गरोदर महिलेला त्याच्या कारमध्ये बसून घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मनोजने कार हॉस्पिटल समोर उभी केली आणि हॉस्पिटलमधील स्टाफने त्या लेडीला आतमध्ये नेले. मनोज म्हणाला, थँक गॉड. मला तर खूप टेन्शन आलं होतं. एक तर आपण फिरायला आलो आणि आजकाल कोणावर विश्वास पण ठेवता येत नाही इतक्या सहजासहजी. अर्जुन म्हणाला, मला तर वाटतंय आपण अजून थोडा वेळ थांबायला हवं. लेडीजची डिलिव्हरी होईपर्यंत. पूर्वी म्हणाली, हॅलो अर्जुन, थोर समाजसेवक, तुम्हाला काही वेड बी लागले की काय? आपण फिरायला आलोय, एन्जॉय करायला आलोय, ना की इथल्या लोकांची सेवा करायला. किती छान प्लॅनिंग केलं होतं आम्ही, माहितीये ना, नाईट आऊटचं. तुम्ही आता पोचवलं ना त्या बाईला हॉस्पिटलपर्यंत, मग काय तर तिची या डिलिव्हरी होईपर्यंत थांबणार आहात तुम्ही? काय यार तुम्ही, कसे मित्र मिळाले मला. देवा सांभाळ आता.
तुम्हाला इथे येऊन जर समाजसेवा करायची होती तर आम्हाला कशाला आणलं तुमच्यासोबत? सायली म्हणाली, अर्जुन डोंट वरी, बरी होईल त्यांची डिलिव्हरी. हॉस्पिटलमध्ये आणलं आहे ना आता त्यांना, आणि तुला जर इतकी काळजी वाटत आहे ना तर तू एक काम कर, त्यांचा फोन नंबर घे आणि सकाळी त्यांना कॉल कर. इज एव्हरीथिंग ऑल राईट ऑर नॉट? ओके, अर्जुन म्हणाला. या ओके, आय थिंक फोन नंबर घेतो मी, म्हणजे मला टेन्शन नाही राहणार. अर्जुनला फक्त काळजी वाटत होती, कारण त्या बाईकच्या नवऱ्याचं बोलणं ऐकलं होतं ना, त्यामुळेच त्याला टेन्शन आलेलं होतं की काय होईल, मुलगा की मुलगी. अर्जुनने त्या व्यक्तीकडून त्याचा फोन नंबर घेतला आणि ते पुढे जायला निघाले. 9 वाजले होते. पूर्वी खूप चिडचिड करत होती. पूर्वी म्हणाली, 2 तास घालवले यार तुम्ही, आपण गार्डनमध्ये जाणार होतो, आता गार्डन सुद्धा बंद होण्याची वेळ झाली. तुम्ही पण ना, काय गरज होती गाडी थांबवायची? हा माणूस पण ना सगळ्या पायांचा पचका झाला, तेही पहिल्याच दिवशी. मनोज म्हणाला, लिसन पूर्वी, प्रत्येक वेळी आपण आपलाच विचार करायचा नसतो. ती लेडीज खरंच तिच्या आपली खूप गरज होती, म्हणून आपण तिला मदत केली. राहिला विषय आपल्या प्लॅनचा, तर आपल्याकडे अजून खूप दिवस शिल्लक आहेत. आपण कधीही कुठेही एन्जॉय करू शकतो. पूर्वी म्हणाली, हो. आता कुठेतरी हॉटेलवर गाडी थांबवून जेवण करून घ्या आणि पुन्हा रूमवरती जाऊन झोपा. ते सर्व पुन्हा एका हॉटेलमध्ये गेले, रात्रीचे जेवण केले आणि त्यांनी आपल्या हॉटेलकडे पलायन केले. आपल्याला रूममध्ये निघून गेले. पूर्वी तर पाय आपटतच गेली. सायली आणि अर्जुनही रूममध्ये आले. त्यांनी कपडे चेंज केले आणि दोघेही बेडवरती पडले. तेवढ्यात अर्जुनने सायलीला जवळ घेतले, आपल्या बाहूत घट्ट पकडले. त्यांचा रोमॅन्स सुरू होणार तितक्यात त्यांचा मोबाईल वाजला आणि दोघेही बाजूला झाले. अर्जुन चिडतच म्हणाला, आता 10 वाजता कोणाला आठवण झाली माझी? त्याच्या चुलत भावाचा फोन होता. आता हा शुभम एवढ्या रात्री कशाला फोन करतोय? शुभमचा फोन बघून त्याला टेन्शन आलं. शुभम हा अर्जुनचा चुलत भाऊ होता. तो त्याच्यापेक्षा मोठा होता आणि त्याचंही लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली होती आणि आता त्याला एक मुलगा होता. अर्जुनच्या वडिलांचं आणि शुभमचं खूप छान सूत्र होतं. एक वेळ त्यांचा अर्जुन टिपणीत बसत नव्हता, पण शुभमला ते अर्जुनपेक्षाही जास्त जपायचे, सांभाळायचे. कारण या मुलाकडून नाही, पण त्या मुलाकडून का होईना त्यांना नातवाचं सुख बघायला मिळालं होतं. शुभम सुद्धा त्यांच्या चुलत्यांना म्हणजे अर्जुनच्या वडिलांना खूप जीव लावायचा, कारण त्याला माहीत होतं की अर्जुनला जर मूल झालं नाही तर त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलालाच मिळणार, म्हणून तो त्यांना कधीच दुखावत नव्हता, त्यांची खूप काळजी घ्यायचा. थोडासा म्हणण्यापेक्षा खूप जास्त सेल्फिश होता तो. अर्जुनने फोन रिसीव्ह केला आणि विचारलं, इतक्या रात्री का फोन केला? तर शुभम म्हणाला, काही नाही, ते काकांची तब्येत जरा बिघडली होती, त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो, आता बरं आहे, पण तू जरा लवकर आला तर बरं होईल. अर्जुन म्हणाला, काय झालं होतं बाबांना? शुभम म्हणाला, काही नाही, थोडासा ताप आणि सर्दी खोकला, व्हायरल इन्फेक्शन, दुसरं काही नाही, आता बरे आहेत. तुला फक्त सांगायला फोन केला होता, थोडा लवकर ये आणि हो, एन्जॉय कर, हॅपी जर्नी. अर्जुन म्हणाला, हो मी लवकर येतो, तू फक्त बाबांची काळजी घे. शुभम म्हणाला, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, शेवटी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे त्यांना, तू मस्त एन्जॉय कर. अर्जुन म्हणाला, ओके, गुड नाईट. असं म्हणून त्याने फोन बंद केला. फोन स्पीकरवर असल्यामुळे सायलीनं त्यांचं सगळं संभाषण ऐकलं होतं. तिला काय समजायचे ती समजून गेली. अर्जुन सायलीला म्हणाला, त्याला आडवं बोलल्याशिवाय दुसरं काही येत नाही, कारण सरळ हा कधीही बोलू शकत नाही. सायली म्हणाली, जाऊ दे, झोप आता, उद्या बोलू या विषयावर, सकाळी बाबांना कॉल कर. अर्जुनने लाईट ऑफ केला आणि ते दोघेही झोपी गेले. सायलीला सकाळी लवकर जाग आली. तिने अर्जुनलाही उठवलं. दोघेही फ्रेश झाले. सायलीने त्याला पहिले बाबांना कॉल करायला सांगितलं. त्याने त्यांच्या वडिलांना कॉल करून तब्येतीची चौकशी केली. फोनवर बोलल्यानंतर तो थोडासा रिलॅक्स झाला, कारण त्याच्या वडिलांची तब्येत आता व्यवस्थित झाली होती. सकाळी नाश्त्याला सायली आणि पूर्वी एकत्र खाली आले आणि त्यांनी सोबत नाश्ता केला. नाश्ता करता करता सायलीने आपल्या झालेल्या कॉलवरचं सर्व संभाषण पूर्वीला सांगितलं. पूर्वीला ऐकून जरा विचित्रच वाटलं आणि तिने सायलीचं सांत्वन केलं. दोघीही नाश्ता करून आपल्या रूममध्ये रेडी होण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्यांनी फिरायला जायचं ठरवलं. ते चौघेही रेडी झाले आणि अलिबागच्या बीचवरती जाण्याचे त्यांनी ठरवले. हॉटेलमधून बाहेर पडताना पूर्वीने सर्वांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की सर्वांनी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचे, फक्त आणि फक्त फोटोसाठीच मोबाईल ऑन होईल, कोणाचाही फोन रिसीव्ह करायचा नाही किंवा कोणालाही कॉल करायचा नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची ही समाजसेवा करायची नाही. माझी ही अट मान्य असेल तरच बाहेर चला, नाहीतर मी रूममध्ये जाऊन झोपून घेते.
मला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, कारण इतका खर्च करून आपण इथे एन्जॉय करायला आलोय, ना की कोणाची सेवा करायला. तुम्हाला अट मान्य आहे का माझी? तेव्हा सर्वांनी हसून उत्तर दिलं, येस बॉस, हमें आपकी सारी शर्तें मंजूर है. अब हम चल सकते हैं क्या? ते कार घेऊन फिरायला निघाले. त्यांनी दिवसभर खूप भटकंती केली, खूप शॉपिंग केली, फोटो सेशन केलं आणि दुपारचं जेवण केलं. संध्याकाळी ते अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती पोहोचले. तो निखळ शांत समुद्र, तिथलं ते निसर्गरम्य वातावरण बघून सायलीचं सर्व टेन्शन गायब झालं. त्यांनी खूप सारे पिक्चर्स काढले, खूप फोटो सेशन केलं. पूर्वीने त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून आम्हाला दोघांना बोटमधून एक राऊंड मारून यायचा आहे, असं म्हणून ते दोघे बोटकडे निघून गेले. आता अर्जुन आणि सायलीला खरा एकांत मिळाला होता. बीचवर इतकी गर्दी नव्हती, तिथे काही फॉरेनर लोक होती. सायलीने अर्जुनचा हात हातात घेतला आणि ते दोघेही पाण्यात जाऊन उभे राहिले. दोघांनी काही सेल्फी घेतले. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणाली, आपण एक राऊंड मारून येऊ. मला ना या लाटा बघायला खूप आवडतात, तेही समुद्राच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत. चल ना. अर्जुनने सायलीच्या गळ्यात हात टाकला आणि दोघेही त्या रेतीवरून चालत होते. पहिल्यांदा त्यांनी एकमेकांना टेन्शन फ्री व एकमेकांच्या सहवासात अनुभवलं होतं. रोमॅन्स करत दोघेही चालले होते. तर तिथेच समोर एक कपल आपल्या मुलाला समुद्राच्या पाण्यात खेळवत होते. ते तिघेही खूप आनंदी होते. फोटोशूट चालू होतं त्यांचं. त्यांना बघून अर्जुन आणि सायली दोघेही थांबले आणि ते त्या छोट्या बाळाकडे बघत होते. खूप एन्जॉय करत होता तो त्याच्या आई वडिलांसोबत. सायली अर्जुनला म्हणाली, आपलं ही बाळ असंच असेल ना? खूप छान वाटतंय रे. अर्जुन म्हणाला, असंच म्हणजे त्याच्यापेक्षा क्यूट आणि हेल्दी असणार आहे माझ्यासारखं. हो, पण तुझ्यासारखं हेल्दी असायला नको. सायली म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी खूप जास्त हेल्दी आहे? खूप जास्त नाही, पण हेल्दी तर आहेच, तो हसून म्हणाला. तसं तिने त्याच्या छातीवर मारायला सुरुवात केली आणि त्याला गच्च मिठीत मारली. त्यानेही तिला छातीशी घट्ट कवटाळलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते पब्लिक प्लेसमध्ये आहेत आणि ते एकमेकांपासून पटकन बाजूला झाले. पूर्वी जरी मनोजसोबत फिरायला गेली असली तरी तिचं सगळं लक्ष दोघांकडेच होतं. त्या दोघांना मिठीत बघून तिला छान वाटलं. ती मनोजला म्हणाली, बघ ना किती दिवसातून हॅपी दिसतात ते दोघं. खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून. बिचारे किती दिवसातून एकत्र आलेत. आता फक्त देवाने त्यांची इच्छा पूर्ण करावी. कधी काळी इतकं प्रेम करणारी, एकमेकांसाठी जीव तोडणारी दोन्ही फुलपाखरं आता एकमेकांच्या प्रेमासाठी आसुसली होती. खूप जास्त अंतर पडलं होतं त्या दोघांमध्ये. कदाचित या समुद्राने त्यांच्यातलं अंतर दूर केलं तर खूप बरं होईल. पूर्वी म्हणाली, आता निघायला घाई करू नकोस. थोडासा वेळ त्यांना आज स्पेंड करू दे एकत्र, ओके? मनोज म्हणाला, ओके डिअर. संध्याकाळी बीचवरून फिरून आल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये तिथे पेटवलेल्या शेकोटीचा आनंद घेतला. खूप गप्पा मारल्या आणि मनसोक्त हसले. थोडक्यात त्यांचा माइंडसेट एकदम चेंज झाला होता. नवीन लग्न झाल्यानंतरच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. मनोज आणि पूर्वीने त्यांच्या काही गोष्टी शेअर केल्या. त्याचप्रमाणे अर्जुन आणि सायलीनेही त्यांनी सोबत घालवलेले प्रेमाचे क्षण त्यांच्यासोबत शेअर केले. जणू काही पुन्हा नव्याने एकमेकांना आठवत होते. फक्त गप्पा मारून झाल्यानंतर चौघांनी आपापल्या रूमकडे त्यांचा मोर्चा वळवला. अर्जुन आणि सायली रूममध्ये गेले तेव्हा रूमचे लाईट ऑफ होते. सायलीने रूमचे लाईट ऑन केले तेव्हा रूममधील जे वातावरण होते ते बघून ती शॉकच झाली. अर्जुननेही सर्व बघितले तेव्हा तोही शॉक झाला. त्याला तर खूप मोठा धक्का बसला. अर्जुन म्हणाला, नाही, मी काहीच केलं नाही. मी तर तुझ्यासोबतच होतो. तेवढ्यात सायलीची नजर बेडवर पडली. चिठ्ठीकडे गेली. त्यावर लिहिलं होतं, एन्जॉय युअर हनीमून नाईट, थँक यू. तिला वाटलं हॉटेलवाल्यांनी ती रूम डेकोरेट केलेली असणार. तिला तर खूप आनंद झाला होता, कारण खरोखर रूम खूप छान डेकोरेट केलेली होती. सायलीने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. ती अर्जुनला म्हणाली, मी चेंज करून येते. तितक्यात अर्जुनने तिला मागून येऊन घट्ट मिठी मारली आणि तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घातला. मानेवरचे केस बाजूला केले आणि मानेवरती किस करत तो गाणं म्हणायला लागला. सायली लाजून कावरीबावरी झाली होती. तिनेही त्याचे हात सोडवत त्याला घट्ट मिठीत पकडलं. दोघेही डोळे बंद करून खूप दिवसानंतर एकमेकांचा सहवास अनुभवत होते. थोड्या वेळानंतर सायली त्याच्यापासून बाजूला झाली आणि अर्जुनला म्हणाली, मी चेंज करून येते. तेव्हा अर्जुनने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला बेडवर ढकललं. तशी ती बेडवर आडवी पडली. त्याने तिच्याकडे आकाशी मादक नजरेने बघितलं आणि तो त्याच्या शर्टची बटणं काढू लागला. त्याने अंगावरचा शर्ट काढून बाजूला फेकला आणि त्याला शर्टलेस बघून तिने डोळे बंद केले. अर्जुनने हळूच तिच्या कपाळावर किस केला व त्यानंतर डोळ्यावर, गालावर, मानेवर
सगळीकडे किस करायला सुरुवात केली. त्याने तिचे दोन्ही हात त्याच्या हातात लॉक केले. त्यानंतर ते दोघे एकमेकांमध्ये इतके भूखंड बुडाले. दोघांच्याही हृदयाची धडधड एकमेकांना जाणवत होती. जणू काही खूप दिवसांनंतर ते एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले होते. खूप दिवसांनी खऱ्या अर्थाने ते एक झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला लवकर जाग आली, पण तिला खरं बरं वाटत नव्हतं. काल दिवसभराच्या फिरण्याने थकून गेली होती. सकाळी उठल्यानंतर तिचं डोकं दुखत होतं आणि तिला मळमळ होत होती. थकवाही खूप आला होता. तिने अर्जुनला उठवलं आणि तिची तब्येत बरी नाही असं त्याला सांगितलं. अर्जुनने तिच्यासाठी कॉफी केली. तिने कॉफी घेतली, पण तिला बरं वाटलं नाही. त्यामुळे अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी विचारलं, परंतु तिने टॅबलेट घेऊन आराम करते असं सांगितलं. तिला काही बरं वाटेना म्हणून अर्जुन तिला जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गर्दी होती, त्यामुळे त्यांना थोडंसं थांबावं लागलं. अर्जुनने केस पेपर काढल्यानंतर ते बेंचवर जाऊन बसले. आधी 2 पेशंट आत गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी सायली आणि अर्जुनला आतमध्ये बोलावले. तिथे एक जोडपं बसलेलं होतं. त्यांच्या अवतारावरून ते अशिक्षित आणि मजूर वर्गातील वाटत होते. डॉक्टरांनी त्या माणसाला विचारले, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय दुखतंय? तेव्हा त्या माणसाने उत्तर दिले, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, माझी पत्नी आहे, आम्हाला बाळ होत नाहीये, मग त्यासाठी आम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो आहोत. तेवढ्यात त्याच्यासोबत असलेला मुलगा त्याला म्हणाला, पप्पा मला चॉकलेट हवे आहे. त्या माणसासोबत एक मुलगा पण होता. तेव्हा डॉक्टरने विचारलं, मग हा मुलगा कोण आहे? तुम्हाला बाळ होत नाहीये असं म्हणता. तो माणूस म्हणाला, डॉक्टर साहेब, ते मला माझी पहिली पत्नी आहे ना, तर तिला 3 मुली आणि आता हा एक मुलगा 2 वर्षाचा. तिला मुलगा होत नव्हता म्हणून मी दुसरी बायको केली आणि तिला हिच्या पायगुणामुळे मुलगा झाला. मग आता हिला पण नको का व्हायला? तिला पण लेकराची अपेक्षा आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नांना काही यश येत नाही, म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आले. डॉक्टरांनी त्यांच्याकडे बघून एक स्मितहास्य केले आणि म्हणाले, तुमच्यासारख्या लोकांमुळे भारताची लोकसंख्या खूप वाढली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या बायकोला चेक केलं आणि प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं. त्यांचा आटोपल्यानंतर अजून एक दुसरा नंबर होता. तिथे अजून एक जोडपं होतं की त्यांचे प्रॉब्लेम विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, डॉक्टर, आम्हाला एक मुलगी आहे आणि माझ्या वाईफची तब्येत तिला आता साथ देत नाही. तिला अजून एक मूल हवं आहे. थोडक्यात तिला मुलगा हवा आहे आणि आम्ही ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट केलेली होती त्या डॉक्टरांनी तिला सेकंड चान्स घेण्यासाठी सक्त मनाई केली आहे. तरीही तिने तुमच्याकडे येण्याचा हट्ट केला, म्हणून मी तिला तिथपर्यंत तुमच्याकडे घेऊन आलो आहे. पण मला ते नको आहे. आम्हाला एक मुलगी आहे, ती माझ्यासाठी सफिशियंट आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मी लगेच ऑपरेशन करायलाही तयार आहे, कारण मला माझ्या बायकोची हेल्थ खूप महत्त्वाची आहे. मी तिच्या हेल्थसोबत कधी खेळणार नाही. मला ते बिलकुल मान्य नाही. अर्जुन दोन्ही पेशंटची बोलणी ऐकून थक्क झाला होता. डॉक्टरांनी अर्जुनला विचारले, बोला सर, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन म्हणाला, डॉक्टर, प्रॉब्लेम माझा नाही, माझ्या मिसेसला त्रास होतोय. डॉक्टर म्हणाले, बोला मॅडम, काय त्रास होतोय तुम्हाला? सायली म्हणाली, आम्ही अलिबाग फिरायला आलो होतो. काल दिवसभर खूप दगदग झाली, त्यामुळे माझं डोकं खूप दुखतंय आणि मला मळमळ होत आहे. डॉक्टर म्हणाले, ओके. कसं वाटलं अलिबाग? सायली म्हणाली, छान आहे, खूप निसर्गरम्य. तुम्हाला एक इंजेक्शन देतो आणि या टॅबलेट द्या, बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टरांना थँक्यू म्हणून अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून निघाले आणि हॉटेलमध्ये आले. दिवसभर तिने आराम केला आणि ते रात्री घरी जायला निघाले. 4-5 दिवसांची ट्रिप खूप छान एन्जॉय केली होती. अजूनही त्यांना थांबायचं होतं, पण तिची तब्येत अचानक बिघडल्यामुळे अर्जुनने घरी जायचं ठरवलं. 2 दिवस घरी आराम करून मग त्यांनी ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे ते घरी पोचले. सायलीने एक दिवस पूर्ण रेस्ट केला. दुसऱ्या दिवशी अर्जुनला सेतू ऑफिसमधून कॉल आला. आधार अपडेशन अँड मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांनी अप्लाय केलेलं होतं. त्यामुळे त्यांना दोघांनाही त्यांच्या एका फ्रेंडने ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्या दिवशी सकाळी त्या दोघांनी आवरलं आणि ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी ऑफिसला रवाना झाले. तिथे गेल्यावर अर्जुनचा फ्रेंड्स ऑफिसमध्ये नव्हता, परंतु तिथे एक मॅडम बसलेल्या होत्या आणि अर्जुन झेरॉक्स करण्यासाठी बाहेर गेला होता. सायलीला तिथे कम्प्युटर समोर बसलेल्या मॅडम होत्या त्या थोड्या ओळखीच्या वाटत होत्या आणि त्याही तिला ओळखत होत्या. त्यानंतर सायलीने तिला विचारलं, तुम्ही इथेच राहता का? म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कॉलेजला कुठे? तेव्हा मॅडमने ओळखलं. सायली मॅडम, तुम्हाला कोण नाही ओळखत, कॉलेजच्या टॉपर आहात तुम्ही. मी तुमची ज्युनियर अमृता देशमुख.
अच्छा. अरे वा. छानच की. म्हणजे यांचे मित्र जे तुमचे मिस्टर आहेत, हे ऑफिस त्यांचंच आहे ना? अमृता म्हणाली, हो. सायली म्हणाली, वाव यार, म्हणजे आपण सिनियर ज्युनियर आणि ते दोघे पण फ्रेंड. मी तुला ओळखलं पण मला नाव लक्षात येईना लवकर. खूप दिवस झाले ना, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही. एकदा संसारात रमलं की फ्रेंड्स काय, मैत्रिणी काय, रिलेटिव्ह काय, कोणाचाही दूरदूरपर्यंत थांगपत्ता लागत नाही. बाय द वे, तुझं छान आहे. घरचं ऑफिस आहे. आम्हाला तर जॉब करावा लागतो. तितक्यात अर्जुन तिथे आला. सायलीने अमृताची त्याची ओळख करून दिली. तेव्हा अर्जुन म्हणाला, आमची ओळख आहे पण तुम्ही फ्रेंड्स आहात ते माहीत नव्हतं. चला, म्हणजे जवळच झालं खूप. सायली म्हणाली, तुझं लग्न तर कॉलेजला होतो तेव्हा झालं ना? भरपूर वर्ष झाली असतील ना आता. खूप मुलं पण असतील. आता एवढं बरं जमतं सर्व तुला. मुलांचं आवरून घर ऑफिस बघून. कमाल आहे यार तुझी. हॅट्स ऑफ टू यू. सायलीने असं बोलल्यानंतर तिचा चेहरा पडला. ती म्हणाली, अगं, अजून मुलं नाही आहेत. मुलं नाही का? इतकं सर्व सेटल तर आहे ना. मग आणि किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? अमृता म्हणाली, 10 वर्षे झाली आहेत. 10 वर्षापासून प्रयत्न करतोय आम्ही. होईल व्हायचं तेव्हा. आणि काय झालं ना, कोरोना पिरियडमध्ये कन्सीव्ह केलं होतं. पण आम्हाला दोघांनाही कोरोना झाल्यामुळे तेव्हा माझे मिसकॅरेज झालं. होईल आता, करू प्रयत्न, एवढा काय त्यात. तिचं असं उत्तर ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे बघायला लागले आणि त्यांना थोडा धीर आला. जेव्हा सायली आणि अर्जुनच्या दोघांच्या लक्षात आले की संयम हा खूप महत्त्वाचा आहे. संयम ठेवल्याने काही गोष्टी होऊ शकतात. आपण त्यावर चांगल्या प्रकारे सोल्युशन काढून कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फ्रेंड्स, स्टोरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल.